नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पैसा झाला मोठामध्ये गेल्या वेळी आपण एक एपिसोड घेतला होता, तो सायबर गुन्हेगारी संदर्भातला. सायबर गुन्हेगारीमध्ये आपण कसे बळी पडतो किंवा कोणत्या कोणत्या धोक्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. कारण गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या काही महिन्यांमध्ये, खास करून जेव्हा की कोरोनाचा हा सगळा काळ, ऑनलाईन व्यवहार किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं प्रमाण वाढल्याने त्यामुळे सायबर गुन्हेगारी देखील वाढलेली आहे. तसे एक आकडेवारी देखील आपण बघितलेली होती. आज आपण स्पेसिफिक आर्थिक फसवणूक या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे ऑनलाईन आर्थिक फसवणूक कशी टाळायची किंवा काय काय गोष्टी समोर येतात. काही केस स्टडीज आपल्या समोर येतील. आपल्यासोबत दोन तज्ञ मंडळी आहेत जी आपल्याला सांगतील की कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते किंवा काय काय गोष्टी त्यांना समोर आलेल्या होत्या आणि त्याच्यातनं मग आपल्याला वाट कशी काढायची आहे, या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि आपल्यासोबत दोन तज्ञ मंडळी आहेत. आपल्यासोबत आहेत जनरल इन्शुरन्स तज्ञ सचिन शेडगेजी आणि त्याच सोबत आपल्यासोबत आहेत कायदेविषयक बाजू सांगण्याच्या दृष्टीने ॲडव्होकेट प्रज्ञा तळेकर, ज्या सायबर गुन्हेगारी तज्ञ आहेत. या विषयातला त्यांचा अभ्यास आहे आणि या सगळ्या काय म्हणूया आपण गुन्ह्यांमधला किंवा ज्या ज्या फसवे प्रकार आपल्या समोर येतात त्याच्यामधला कायद्याचा अँगल, कशा प्रकारे कायद्याचं प्रोटेक्शन आहे, आपल्याला वचक कायद्याचा कशा प्रकारे आपण याला लावू शकतो, ही गुन्हेगारी कशी रोखू शकतो, आपण त्याला बळी पडण्यापासून स्वतःला कसं वाचवू शकतो, या सगळ्याबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करतील. या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करूया. आणि सुरुवातीला आपण काही ग्राफिक्स बघणार आहोत, काही आकडेवारी जाणून घेणार आहोत, काही मुद्दे समोर येणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण या विषयाला पुढे नेणार आहोत. आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा तर डिजिटल क्रांती आणि भारत. याचं कारण भारतामध्ये डिजिटलचा वापर खास करून गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने वाढताना बघायला मिळतोय. इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 56 कोटी, सोशल मीडिया वापरकर्ते 35 कोटी, सर्वाधिक ॲप डाउनलोड करणाऱ्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. ई कॉमर्सचे ग्राहक 180 दशलक्षाहून जास्त आणि UPI वर व्यवहारांची संख्या सुमारे 1 लाख कोटी. याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की डिजिटल माध्यमाचा भारतीय किती वापर करतात. कोरोना काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मात्र वाढ झालेली दिसते. जसं मी म्हटलं, गेले 2 वर्ष आपण या आजाराशी सामना करतो आहे आणि त्याच वेळी हे प्रकार वाढलेले बघायला मिळतात. कोरोना संदर्भातले ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार हे 667% वाढले आहेत. याच्यावरनं आपण कल्पना करू शकतो की किती मोठं प्रमाण आहे या गुन्ह्यांचं. ऑनलाईन गुन्ह्यांमुळे भारतीयांचं 2020 मध्ये 1.37 अब्ज रुपयांचं नुकसान झालं. भारतातील प्रत्येक 10 पैकी 4 जणांचा डेटा लीक होतो. अत्यंत महत्त्वाची आकडेवारी आहे. यातले 10% प्रकार मागच्या वर्षी म्हणजे कोरोना जेव्हा सुरू झाला तेव्हा झालेले आहेत. त्याच्यावरनं आपण अंदाज लावू शकतो की किती मोठी समस्या आहे ही. सायबर गुन्ह्यांचा सर्वात जास्त फटका बसलेली राज्य जर आपण विचारात घेतली तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल हे वरच्या 3 क्रमांकावर आहेत. त्यामुळे इकडे हा धोका आपल्याला जास्त बघायला मिळतोय. तर सायबर गुन्ह्यांचा सर्वात जास्त फटका बसलेली शहरं आपण बघितली तर तिकडे देखील महाराष्ट्रातलं एक शहर मुंबई, त्यानंतर दिल्ली आणि मग बंगळुरू. तेव्हा ही सगळी आकडेवारी, ही सगळी माहिती आपल्या समोर आहे आणि त्यामुळेच ऑनलाईन आर्थिक फसवणूक ही आपल्याला रोखणं किंवा त्याच्यात बळी न पडणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला समोर येते. आपण सुरुवात करूया सचिन शेडगेजींपासून. सचिनजी, आपण गेल्या वेळी ऑनलाईन क्राईम किंवा ऑनलाईन गुन्हे असा विषय घेतलेला. यावेळी स्पेसिफिक आर्थिक फसवणुकीबद्दल बोलतोय आणि त्याचं देखील प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये जास्त आहे. इन्शुरन्स तज्ज्ञ म्हणून तुमच्याकडे काय काय मंडळी येतात, काय काय गोष्टी सांगत येतात की अशा प्रकारे फसवणूक झाली किंवा आम्ही या गोष्टींना बळी पडलेलो आहे? तुमचा अनुभव काय आहे या सगळ्या संदर्भातला? सर्वात पहिलं म्हणजे सायबर इन्शुरन्स हा प्रकार म्हणजे हा जी पॉलिसी आहे ही हल्लीच लॉन्च केलेली आहे. कारण आपण बघितलंय की जसं जसं सायबरमध्ये क्रांती होतीये, म्हणजे ऑनलाईन जे आपण वापरामध्ये क्रांती होते त्याप्रमाणे सायबर गुन्हे सुद्धा वाढत चाललेले होतात आणि त्यामुळे बऱ्याच सर्वसामान्य लोकांना आर्थिक नुकसानाला समोर जावं लागतंय. की जसं बऱ्याच वेळा आपण ऐकतो की त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे त्यांनी काही न करता ते विड्रॉ झाले किंवा चोरीला गेले. त्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की एका ठिकाणी त्यांचं डायरेक्ट आर्थिक नुकसान काही होत नाही, परंतु जर त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स किंवा दुसरे कोणते त्यांचे अकाउंट्स आहेत त्या ठिकाणी जर कोणी हॅकरने हॅक करून जर तिकडे काहीतरी त्यांचा ऍज अ मीडियम म्हणून वापर केला तर त्यावेळी त्यांना एखाद्या चांगल्या IT एक्सपर्टची किंवा चांगल्या फॉरेन्सिक एक्सपर्टची त्या ठिकाणी गरज लागते आणि ह्यांची जी कॉस्ट आहे ही खूप मोठी कॉस्ट आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारचे, एक तर डायरेक्ट तुम्हाला लॉस येऊ शकतो किंवा इनडायरेक्ट लॉस म्हणजे ही तुम्हाला जेव्हा असा कुठला गुन्हा घडतो त्यावेळी तुम्हाला ही जी ऍडिशनल कॉस्ट आहे ही तुमच्या समोर येते. आपण ॲडव्होकेट प्रज्ञा तळेकर यांच्याकडे जाऊया. प्रज्ञा मॅडम, जसं आता सचिनजींनी देखील सांगितलं, एकूणात त्यांच्या एक्सपर्टीचा अँगल त्यांनी सांगितलं, मात्र कायदेविषयक आम्हाला या सगळ्या संदर्भातला तुमच्याकडनं गाईडलाईन हवंय. तुमच्याकडे काय काय केसेस येतात, खास करून ऑनलाईन आर्थिक फसवणूक गेल्या 2 वर्षांमध्ये या केसेसचं प्रमाण वाढताना दिसतंय तुम्हाला?
नमस्कार. अत्यंत खरी बाब आहे. मागच्या 2 वर्षात नाही म्हणता येणार, पण मागच्या 4 ते 5 वर्षात अत्यंत प्रमाण वाढलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्याच मोबाईलवर देखील आपण पाहत असतात, SMS द्वारे किंवा ईमेलद्वारे फिशिंग ईमेल्स असं म्हटलं जातं ह्याला, PHISHING. म्हणजे बऱ्याचदा लोक असं भासवतात की ते तुमच्या बँकेच्या वतीनं तुम्हाला मेसेज करतायत किंवा एका खऱ्या कोणत्या तरी कंपनीकडून सोर्स केलेला हा ईमेल आहे आणि तुम्हाला तुमचे डिटेल्स मागतील किंवा एक हायपरलिंक्ड वेबसाईटला तुम्हाला घेऊन जातील की इथं तुमचे डिटेल्स द्या, तुमचं क्रेडिट कार्ड पाठवायचं आहे किंवा कोणताही वेगळा एक एक्सक्यूज देऊन. बऱ्याचदा म्हणजे हे प्रकारही सायबर क्राईम, फायनान्शियल फ्रॉडचे अनेक प्रकारचे असतात. आता मागच्या 1.5 वर्षात जो कोरोनाचा काळ आहे ह्याच्यात असं झालेलं आहे की वर्क फ्रॉम होम हे सगळ्यांना पाहिजे. म्हणजे आउट ऑफ जॉब गेलेले अनएम्प्लॉईड लोक आहेत त्यांना ह्याचं बळी पडण्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. कोणती तरी कंपनी, अशी फ्रॉडस्टर कंपनी येईल फसवेगिरी करण्यासाठी आणि तुम्हाला ईमेल लिहिल की तुम्ही एवढं एक प्रिलिमिनरी अमाऊंट भरा, प्राथमिक अमाऊंट भरा आणि त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला एक खूप चांगलं जॉब देतो जे तुम्ही घरी बसून करचाल. ते अमाऊंट दिल्या तुम्हाला कळतं की त्यांचे कोणतेच नंबर्स लागत नाहीत, ते कोणत्या ईमेलला रिप्लाय करत नाहीत. तशाच प्रकारचे असतात जिथं आपल्याला सांगितलं जातं तुम्हाला जर लोन पाहिजे तर खूप मोठ्या अमाऊंटचं लोन तुम्हाला एकदम कमी व्याजदरावर मिळू शकतं, पण त्याच्यासाठी काही डॉक्युमेंट कलेक्शनसाठी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एक छोटीशी फी तुम्हाला द्यायची आहे. असे केसेस बऱ्याचदा ऐकण्यात आलेले आहेत. तर हे काही उदाहरणं झाले. वी कॅन गो ऑन अबाउट ऑल द टाइप्स ऑफ, म्हणजे जेवढे वेगवेगळे प्रकरणं असू शकतात याच्यामधील. खरंय. आपण एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर देखील प्रश्न घेणार होते या सगळ्या संदर्भातले आणि तेव्हा यायला सुरुवात झाली आहे. मी पहिला प्रश्न घेऊन ॲडव्होकेट प्रज्ञा यांच्याकडे जाईन. प्रज्ञा मॅडम, स्वप्नील थोरवे असं विचारतायत की कधी कधी ATM कार्ड ब्लॉक झाल्याचं सांगून लॉटरी लागल्याचं आमिष दाखवून किंवा भेटवस्तू मिळाल्याच्या भूलथापा देऊन ऑनलाईन आर्थिक फसवणूक होत असते. अगदी सुशिक्षित लोक सुद्धा याला बळी पडतात. मग आपण इथे कुठली खबरदारी घेतली पाहिजे, काय सांगाल तुम्ही? आता हे अगदी खरी गोष्ट आहे. म्हणजे लॉटरीचा फ्रॉड हे इतकं कॉमन आहे आणि आजपर्यंत मला पर्सनली असे किमान 50 ईमेल्स आलेले आहेत ज्याच्यात तुम्हाला ईमेल किंवा SMS दोन्ही पद्धती वापरले जातात आणि तुम्हाला सांगतात तुम्हाला ही गाडी मिळेल किंवा ही लॉटरी मिळेल, फक्त तुमचे ATMचे आम्हाला डिटेल्स द्या किंवा UPI कोड द्या. आता गुगल पे, फोन पे वगैरे झाल्यामुळे UPI देखील मागण्यात येत आहे. तर त्याच्यात सगळ्यात पहिलं आहे अवेअरनेस. जेवढं लोकांना ह्याच्याबद्दल अवेअरनेस घेता येईल की असं कुणालाच आपल्याला द्यायचं नाहीये. SBIने एक खूप चांगली गोष्ट केलेली आहे. व्हेनेव्हर यू कॉल देअर कस्टमर केअर, ते पहिलं त्यांच्या रिंगटोनवर सांगतात की आम्ही कधीच तुम्हाला तुमचं UPI ID मागणार नाहीत किंवा तुमचं 3 डिजिट व्हेरिफिकेशन कोड CVV नंबर मागणार नाहीत आणि हे तुम्ही कधीच देऊ नका आम्हाला. दिस इज युअर पर्सनल इन्फॉर्मेशन. जर एखाद्या SBI ऑफिसरनी मागितलं तरी देखील देऊ नका. त्याच्याबद्दल अवेअरनेस अमंग्स पब्लिक हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. दुसरं, जर कदाचित ही चूक आपल्याकडून घडलीच आणि आपण डिटेल्स देऊन टाकले, द मिनिट वी रिअलाइज की ह्याच्यात काही चूक झालेलं आहे, सगळ्यात पहिली बाब आहे की ते तुम्ही ब्लॉक करून टाका कार्ड किंवा तुमचं अकाउंट फ्रीज करून टाका. बरोबर. हे देखील जर आपल्याकडून नाही झालं आणि हा स्टेजही जर आपला क्रॉस झाला आणि समजा मोठ्या रकमेचे ट्रान्झॅक्शन्स होऊन गेले आपल्या माघारी, तर तुम्हाला तुमच्या बँकेला इमिडिएट एक ईमेल किंवा रिटर्न कम्युनिकेशन, म्हणजे आपण जनरली काय करतो, ओरली बोलतो मॅनेजरला, पण त्याचा काहीच एव्हिडन्स नसतो. उद्या जर बँकेनी खबरदारी नाही घेतली वेळेत तर आपण बँकेच्या विरोधात देखील काही अपील करू शकणार नाहीत. म्हणून बँकेला तुम्ही जे काही देचाल ते तुम्ही रिटर्न फॉर्म मध्ये देणं गरजेचं आहे, विथ अ टाइम स्टॅम्प की इतक्या वाजता मी सांगतोय की असं असं घडलेलं आहे आणि हे माझ्याकडून जेन्युइन ट्रान्झॅक्शन नव्हतं झालं, फसवेगिरी झालेली आहे. तुम्ही इमिडिएट ज्या स्टेजवर आहेत त्या स्टेजवर हे थांबवलं पाहिजे प्रकरण. ते झाल्यावर देखील जर काही पुढे हालचाल नाही दिसली तुम्हाला तासभरात 2 तासात, तर इमिडिएटली ह्याच्यावर एक FIR करणं गरजेचं आहे. आता आपल्याला सगळ्यांना वाटतं की क्रिमिनल केस पोलिसांकडे जाणं खूप मोठी गोष्ट झाली, काय होईल, सेन्सिटायझेशन आहे का त्यांचं, मलाच लाख प्रश्न विचारले जातील का, पण ह्याच्याबद्दल घाबरायचं कारण नाही. सायबर क्राईम्ससाठी एक वेगळा सेल केलेला आहे, हु आर डिवोटेड पीपल हु हॅव मच मोर अंडरस्टँडिंग ऑफ टेक्नॉलॉजी. तिथे आपण डायरेक्ट कंप्लेन करू शकतो किंवा FIR जर आपल्याला पोलीस स्टेशनला जाऊन करण्यात काही हेजिटेशन असेल तर ऑनलाईन FIR देखील करायची आपल्याकडे एक मार्ग आहे. ऑनलाईन तुम्ही फक्त गुगल करायचं FIR, तुमचं नजदीकचं पोलीस स्टेशनचं नाव टाकायचं आणि ती एक लिस्ट येते, त्याच्यात तुमचं कंप्लेंट लिहिली जाते. पण म्हणजे मी तुम्हाला थोडंसं इंटरप्ट करतो, याचा अर्थ असा आहे का की शहरात किंवा आपल्या ठिकाणी कुठेही गुन्हा घडलेला असेल तरी कुठल्याही सायबर गुन्ह्याची तक्रार कुठेही करू शकतो, त्याला हद्दीचं बंधन नाही असं आपण म्हणू शकतो?
ऍब्सोल्युटली हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आपण जे कायदेशीर भाषेत शब्द वापरतो ज्युरिस्डिक्शन, की दर कोर्टाला किंवा दर पोलीस स्टेशनला एक ज्युरिस्डिक्शन असतो, टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. पण सायबर क्राईम हे ऑनलाईन होतं, कोण कुठून करतंय ह्याचं आपल्याला काहीच जाण नसते. म्हणून दिस इज बियॉन्ड टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. आपण कुठेही तक्रार करू शकतो. यू कॅन बी सिटिंग इन इंदोर फायलिंग अन FIR इन औरंगाबाद, दॅट इज ऑल राईट. तुम्ही जिथे असाल द बेस्ट सोल्युशन इज तुमच्या लोकल पोलीस स्टेशनला देणं, कारण तिथे एव्हिडन्सेस पोहोचवणं तुम्हाला जास्त इझिली शक्य असणार. बरोबर, खरंय. इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि आपल्याला आणखी काही मुद्दे, आणखी बरेच प्रश्न येतात आपल्याला, तेही विचारायचे. आणि जसं तक्रारीबद्दल मॅडमनी सांगितलं त्याच्याबद्दल थोडंसं पुढे जाऊन आपण आणखी तपशील त्याच्यातला घेणार आहोत. इकडे इन्शुरन्स पार्ट कसं आहे, इन्शुरन्स प्रोटेक्शन मग आपण कसं देऊ शकतो या सगळ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, सचिनजींकडे देखील हा प्रश्न घेऊन मी जाणार आहे. एक छोटासा ब्रेक या ठिकाणी पाहत राहा. पैसा झाला मोठा ABP माझा. आपण बघताय पैसा झाला मोठा ABP माझावर आणि आजचा आपला विषय सुरू आहे ऑनलाईन आर्थिक फसवणूक कशी टाळायची, त्यापासून आपल्याला कसं वाचवायचं. दोन तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. सचिन शेडगे आहेत, जनरल इन्शुरन्स तज्ज्ञ, आणि ॲडव्होकेट प्रज्ञा तळेकर देखील आपल्यासोबत आहेत. मी सचिनजींकडे जाणार आहे. सचिनजी, यातला इन्शुरन्स पार्ट तुम्हाला मला विचारायचं आहे की अशा गोष्टींना रोखण्यासाठी किंवा त्याच्यापासून प्रोटेक्शन मिळण्याच्या दृष्टीने विम्याची काय तरतूद आहे, कशा प्रकारे पावलं टाकावी लागतात? ओके, तर मला वाटतं की या ठिकाणी मी प्रत्यक्ष 2 केस स्टडीज तुम्हाला देतो की यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला पैसे मिळतात. बरोबर. तर पहिली केस स्टडी आहे ज्या ठिकाणी तुम्हाला फिशिंग ईमेल आला आणि तुम्ही इनोसेन्सली त्यावरती क्लिक केलं आणि त्यानंतर तुमच्या अकाउंट मधून पैसे चोरीला गेले. ठीक आहे, म्हणजे ते तुम्ही काही न करता. मग अशा वेळी इन्शुरन्स कंपनी जे तुमचं आर्थिक नुकसान झालेलं आहे तर त्यावेळी हे सगळे पैसे तुम्हाला इन्शुरन्स कंपनी पे करते. पण दुसरा एक इन्सिडेंट आहे ज्या ठिकाणी तुम्हाला समोरून फोन आला आणि तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड आहे त्या संदर्भाची संपूर्ण माहिती तुम्ही समोरच्या माणसाला दिली, त्याचं पिन दिलं, त्याचं ते संपूर्ण इन्फॉर्मेशन कार्ड बद्दल दिली, आणि अशा वेळी जर तुमचं काही आर्थिक नुकसान झालं तर त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनी तुम्हाला क्लेम पे नाही करत. तर ह्या दोन महत्वाचे मुद्दे आहेत, म्हणजे ह्या 2 वेगवेगळ्या केस स्टडीज आहेत. तर पहिल्या केस स्टडीमध्ये तुम्हाला इन्शुरन्स कंपनी पैसे पे करेल, पण दुसऱ्या केस स्टडीमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला इन्शुरन्स कंपनी पैसे पे नाही करत. याच्यातला हा जो मुद्दा सचिनजींनी सांगितला, फिशिंग ईमेल्स, मला प्रज्ञा मॅडम तुमच्याकडे हा प्रश्न घेऊन यायचा आणि अनेक मंडळी खरं म्हणजे ते विचारतात देखील आहेत की असे फिशिंग ईमेल्स किंवा हा ईमेल संशयास्पद आहे, तो आपल्याला फटका देऊन जाऊ शकतो, असा ईमेल ओळखायचा कसा, आणि मग तो जर आपण त्याच्यात दुर्दैवाने अडकलो तर तिथून पुढे आपण पावलं कशी टाकायची? मग प्रज्ञा मॅडम. सगळ्यात पहिली बाब म्हणजे आपण बघायचं ह्याच्यात नाव कुणाचं दिसतंय आणि तो ईमेल जेन्युइन वाटतोय का. आता जनरली जे फिशिंग ईमेल्स येतात, आम्ही जे एक्सपिरियन्स मध्ये आम्हाला दिसलेलं आहे, दीज आर ऑल इंग्लिश नेम्स, म्हणजे आपले इंडियन नेम्स नसतात. जेनिफर लोपेज वगैरे असे काहीतरी परदेशी नावं असतात आणि त्याच्या @Gmail वगैरेही नसतं. कोणत्या तरी कंपनीचं एक सोर्स दाखवायचा ते प्रयत्न करतात. आणि जर ईमेल आपण कधीच एक्सपेक्ट केलेला नसेल कुणाकडून, लॉटरी फ्रॉडचा म्हणा वगैरे, ह्याला तुम्ही कधीच बळी पडायचं नाही. दिस इज नंबर 1 ऍडवाइस, की कोणीही तुम्हाला लॉटरी असं ईमेलनी किंवा SMS नी कधीच देणार नाहीये. वी आर नेव्हर गेटिंग लकी, हे पहिलं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरी बाब म्हणजे जर इट इज अन आयडेंटिटी थेफ्ट, म्हणजे जेन्युइन बँकचं कन्सर्न दाखवून तुमच्याकडे जर आलेले आहेत तर कॉल युअर बँक. तुमच्या बँक मॅनेजर, म्हणजे ज्याच्याशी तुम्ही रेग्युलर मध्ये टच मध्ये आहात, किंवा तिथे जाऊन त्यांना भेटा आणि विचारा की खरंच हा ईमेल मला आलेला आहे का बँकेकडून. कारण आजपर्यंत बँक जनरली तुमचे कोणतेच डिटेल्स, फक्त UPI किंवा CVV नाही, कोणतेच डिटेल्स ईमेल थ्रू मागवत नाहीत. तुम्हाला जर काही द्यावंच लागलं तर एक फॉर्म फिल करून सही करून बँकेत द्यावी लागत असते. तर दिस इज सेकंड ऍडवाइस. आणि जर तिसरी बाब तुम्ही म्हटलात की आपण यदा कदाचित त्याच्यात फसलोच तर पुढे काय मार्ग अवलंबायचे आपल्याला. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे यू राईट अ रिटन कंप्लेंट टू द बँक. कारण IT ऍक्ट काय करतो, आपल्याला सुरक्षा तर देतोच क्राईम्स पासून, म्हणजे वी कॅन फाईल कंप्लेंट्स अँड बुक देम अंडर सर्टन सेक्शन्स आणि लोकांना जेल पाठवू शकतो हे सगळं जर प्रूव्ह झालं तर. पण सेकंड काइंड ऑफ रिलीफ दॅट वी गेट अंडर द IT ऍक्ट इज तुम्हाला कॉम्पन्सेशन मिळू शकतं. तुम्ही जर बँकेवर असा आरोप केला की जे बेसिक सिक्युरिटी कन्सर्न्स बँकेने घेतले पाहिजे होते, स्टेप्स घेतले पाहिजे होते, ते त्यांनी न घेतल्यामुळं असा फ्रॉड झालेला आहे, तर बँक इज लायबल टू रिटर्न अँड रिफंड द कॉम्पन्सेशन अमाऊंट.
तर त्याच्यासाठी पहिलं स्टेप असतं की तुम्ही बँकेला एक पत्र लिहा आणि डिटेल्ड पत्र लिहा विथ टायमिंग, विथ ॲज मेनी डिटेल्स जेवढे तुम्हाला लक्षात राहतील असे. त्यांनी जर काही त्याच्यावर दक्षता नाही घेतली, तासभरात जास्त वेळ आपण थांबायचा नाहीये, कारण जे फायनान्शियल फ्रॉड्स असतात ते एवढ्या लवकर हँड चेंज करतात की 1 ते 2 तासात तुम्हाला लक्षात येईल हे 4-5 राज्य बदलून बऱ्याच अकाउंटच्या थ्रू पुढे गेलेला आहे पैसा. तर हे ऑटो बँकिंग पण ते बऱ्याचदा ह्याच्यात वापरतात. म्हणून तुम्ही 1 तासात जर बँकेने काही नसेल केलं तर इमिडिएटली यू मस्ट फाईल अ पोलीस कंप्लेंट. इधर तुम्ही पोलिसांकडे तुमच्या लोकल पोलीस स्टेशन मध्ये पर्सनली तिथं जाऊन FIR दाखल करा, नाही तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही फक्त जर गुगल केलं ऑनलाईन FIR इंडिया महाराष्ट्र तर तुम्हाला एक लिंक मिळेल. त्या लिंक मध्ये तुम्ही जाऊन तुमची सिटी टाकायची, त्याच्यात तुम्हाला लिस्ट ऑफ पोलीस स्टेशन येईल, तुमचं पोलीस स्टेशन टाकायचं आणि तुमच्या कंप्लेंटचा गाभा काय ते तुम्ही लिहायचंय. तुमचं नाव, एज, पत्ता हे सगळं मागितलं जाईल त्या प्लॅटफॉर्मवर. आता हे लिहिताना सहसा माय ऍडवाइस वुड बी कन्सल्ट अ लॉयर, कारण बऱ्याचदा आपण एक कॉमन पर्सन सारखं जर लिहून टाकलं तर त्याच्यात बरेच मुद्दे टाकायचे राहतात आणि असं होऊ शकतं की जेवढे ऑफेन्सेस स्ट्रॉंग त्याच्यात येऊ शकतात त्याच्याऐवजी काही माइल्ड ऑफेन्सेस तिथे लागतील. तर 420 जे चिटिंग असतं किंवा क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट असतं किंवा जे ऑफेन्सेस सेक्शन 85 IT ऍक्टचं आहे, हे सगळे ऑफेन्सेस त्याच्यात लागले पाहिजे. म्हणून त्याचे इन्ग्रेडियंट्स तुम्ही नीट पद्धतीनं घेताय का नाही हे एक लॉयर तुम्हाला जास्त चांगलं सांगू शकेल. जर आपला खूप अभ्यास असेल आणि तुम्हाला वाटतं लॉयरचं कन्सल्टेशनची गरज नाही तर एकच लक्षात ठेवा की त्याच्यात तुम्हाला जेवढे बारीक डिटेल्स सांगता येतील आणि जेवढे अॅक्युरेट डिटेल्स सांगता येतील तेवढे सांगावेत आणि शेवटीला कोणत्या सेक्शन खाली हा ऑफेन्स होतोय त्याचं पण मेन्शन करणं स्पेसिफिकली गरजेचं आहे. आता ही सगळी प्रक्रिया करून देखील जर तुम्हाला वाटलं की FIR दर्ज करून घेत नाहीये पोलीस स्टेशन, देन द नेक्स्ट बेस्ट सोल्युशन इज की तुम्ही एक रिप्रेझेंटेशन म्हणजे एक पत्र लिहा कंप्लेंटच्या फॉर्मॅटमध्ये आणि ह्याला रजिस्टर्ड पोस्टनी तुम्ही पाठवून द्या नावानी, लोकल पोलीस स्टेशनच्या पोलीस इन्स्पेक्टरच्या नावानी. आणि त्याच्या 5 दिवसानंतर किंवा 7 दिवसानंतर जर काही स्टेप्स नाही तुमच्यापर्यंत तुमच्या कानावर आले की तुम्हाला इन्व्हेस्टिगेशनला बोलवतायत वगैरे तर इमिडिएटली तुम्ही सुपरिटेंडंट ऑफ पोलीसच्या नावाने दुसरं पत्र रजिस्टर्ड पोस्टनी द्या. आता ही सगळी कायदेशीर प्रक्रिया आहे. जर सुपरिटेंडंट ऑफ पोलीसनी देखील काही ह्याच्यात तुम्हाला दाद नाही दिली तर इमिडिएटली तुम्ही कोर्टात जाऊ शकता आणि एक प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करू शकता 156(3) खाली. या सगळ्या स्टेप्स तुम्ही आम्हाला सांगितल्या, मात्र अजून आपल्याला अनेक प्रश्न आहेत खरं म्हणजे आपल्याकडे, पण आपल्याला कार्यक्रमाची वेळ इकडे संपते त्यामुळे आपल्याला थांबावं लागेल. दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद. ॲडव्होकेट प्रज्ञा तळेकर आणि त्यासोबत सचिन शेडगे जी आपल्यासोबत होते. आणखी खरं म्हणजे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखी एपिसोड घेऊन यावा लागणार आहे, कारण जर हॅकर बाहेरचा असेल तर तेव्हा मग काय करायचं आहे, तेव्हा FIR वर्क होतो का वगैरे असे अनेक प्रश्न खरं म्हणजे येत आहेत. पण इकडे आपण आज थांबणार आहोत. दोघांनाही धन्यवाद. पण आपण प्रेक्षकांना अलर्ट करण्याच्या दृष्टीने एपिसोड घेतलेला होता. आता इकडेच थांबूया. या एपिसोडमध्ये ज्यांनी आपल्याला प्रश्न विचारले त्यांचे देखील आभार. पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.